विश्वासघात आणि रक्तरंजित शेवट. 2026 मध्ये देश हादरवणाऱ्या कथित हत्यांची मालिका आणि काही अस्वस्थ करणारे प्रश्न. 7 जन्मांची सात म्हणत सुरू होणारी नाती आता थेट स्मशानापर्यंत पोहोचत आहेत का? प्रेम, विवाहबाह्य संबंध, वाद आणि स्वार्थाच्या जाळ्यात अडकलेल्या काही घटनांनी 2026 मध्ये संपूर्ण देश हादरून गेला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेले ते पुण्यातील लोहगड हत्याकांड. सुरुवातीला अपघात वाढणाऱ्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक आरोप समोर आले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. इंदोर, हैदराबाद, काकीनाडा आणि बरेलीमध्येही अशा स्वरूपाच्या प्रकरणामध्ये पत्नीवर आणि त्यांच्या साथीदारांवर खुनाचे आरोप झाले आहे. या घटनांमुळे नातेसंबंधांमधील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. पण या सर्व घटनांमध्ये आणखी एक गंभीर प्रश्न समोर येतो. जर आई वडिलांना आधीपासूनच माहिती असेल की त्यांच्या मुलींचे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिला हे लग्न मान्य नाही, तर मग समाज, प्रतिष्ठा किंवा दबावासाठी तिच्यावर लग्नाची जबरदस्ती का केली जाते? इंदोरमधील एक चर्चित प्रकरण. ज्या वडिलांनी सुरुवातीला माध्यमांसमोर कठोर भूमिका ठेवली होती, त्याच वडिलांनी नंतर आपल्या मुलीच्या जामिनासाठी पुढाकार घेतल्याचीही चर्चा रंगली. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, जर मुलीच्या भावना आधीच माहिती होत्या तर एका निष्पाप तरुणाचा जीव जाण्या इतकी परिस्थिती निर्माणच का होऊ दिली? अर्थात कोणत्याही गुन्ह्याची जबाबदारी न्यायालय आणि तपास यंत्रणाच निश्चित करतात. मात्र समाज म्हणून आपणही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नातेसंबंधांमध्ये संवादाऐवजी दबाव आणि समजुतीऐवजी प्रतिष्ठेला प्राधान्य दिलं गेलं तर त्याची किंमत एखाद्या निष्पाप जीवाला मोजावी लागते. प्रेम जर खरं असेल तर ते जीव वाचवतं, पण स्वार्थ, फसवणूक आणि दबाव जेव्हा नात्यात शिरतात तेव्हा त्याचा शेवट अनेकदा न्यायालय, तुरुंग आणि एखादं कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो.